विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज किंवा आवश्यकता का आहे ते बघणार आहे. बघा, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरजमध्ये आता आपण उद्दिष्ट बघितलेली आहेत. तर उद्दिष्टांमध्ये आपण काय काय बघितलेलं की सहकाराची संकल्पना पटवून देणे, नंतर सहकारी चळवळीकडे आकर्षित करणे, लोकांना जबाबदार व जागरूक सभासद तयार करणे, प्रशिक्षित सेवक वर्ग पाहिजे आपल्याला, सहकारी संस्थेचा निकोप संतुलित विकास झाला पाहिजे, ही सगळी उद्दिष्ट होती. तर त्याची गरज काय, सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज काय? आता बघा, तुम्ही एक साधं उदाहरण घ्या. आपण जर गरज लक्षात घेतली, जर सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची प्रशिक्षण नसतं तर आज एवढ्या सहकारी संस्था स्थापन झाल्या असत्या का? आणि गरीब लोकांना, आर्थिक ज्यांचं बिकट परिस्थिती आहे त्यांना मदत झाली असती का? तर म्हणजे आपल्याला जे गरीब, जे आर्थिक संकटामध्ये जी लोकं आहेत त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर सहकार आणि शिक्षण आणि प्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे. तर आपण ते गरज काय आहे, सहकार शिक्षण प्रशिक्षणाची का आवश्यकता आहे, ते आपण आज चर्चा करणार आहोत. तर बघा, आपला जो पहिला पॉईंट आहे तो आहे सहकारी चळवळीचे नेतृत्व. सहकारी संस्थेचे नेतृत्व किती सक्षम आणि कुशल आहे यावर संस्थेचे भवितव्य अवलंबून असते. सहकारी संस्थेवर, तत्वावर, मूल्यांवर निष्ठा करणारे, कुशल संघटक असणारे आणि सभासदांच्या संस्थेच्या विकासाची तळमळ असणारे नेतेच सहकारी संस्थेला विकासाकडे नेऊ शकतात. म्हणून नेतृत्व घडविण्यासाठी सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण आवश्यक असते. म्हणजे सहकारी चळवळीला आपल्याला जर व्यवस्थित जर आपल्याला नेतृत्व करणारा पाहिजे, लीडर तुम्हाला चांगला पाहिजे असेल तर त्याचं पहिलं तत्वांवर, मूल्यांवर विश्वास पाहिजे. कुशल संघटन करणारी ती व्यक्ती असली पाहिजे. तसेच संस्थेच्या विकासाची त्याला तळमळ असली पाहिजे. मग ती व्यक्ती चांगलं नेतृत्व करू शकते. आणि हे अत्यंत महत्त्वाची आपल्याला गरज आहे ह्याची, की सहकारी चळवळीचे नेतृत्व आपल्याला सक्षम पाहिजे आणि ती व्यक्ती सगळ्यांना घेऊन चालणारी पाहिजे. ही आहे पहिली गरज. नंतर दुसरी गरज काय आहे बघा सहकारी प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाची, तर आहे कार्यक्षम व्यवस्थापन. ज्यावेळेस आपण सहकारी संस्था स्थापन करतो, निरनिराळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. तुम्ही ज्या 11वीला बघितलेल्या होत्या, औद्योगिक सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, पतपुरवठा सहकारी संस्था. मग या सगळ्या सहकारी संस्थांचं व्यवस्थापन करणारी लोकं जर चांगली असतील, कार्यक्षम व्यवस्थापन असेल, तर संस्था आपलं काम चांगल्या प्रकारे करू शकते. म्हणजे सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना व संचालकांना संस्थेचे कामकाज अधिक चांगल्या रीतीने व कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी लागणारे ज्ञान व कौशल्य सहकार शिक्षण प्रशिक्षणातून त्यांना मिळणार आहे. की सहकारी संस्थेचं कामकाज आपल्याला कसं बघायचं आहे, कर्ज कसे द्यायचे, कर्ज परतफेड कशी करून घ्यायची आहे, ठेवी कशा स्वीकारायच्या, ठेवींवरती आकर्षक व्याजदर कसा द्यायचा, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं आपल्याला मार्गदर्शन या शिक्षण आणि प्रशिक्षणातून होणार आहे. म्हणून कार्यक्षम व्यवस्थापन जर आपल्याला हवं असेल तर शिक्षण प्रशिक्षणाची गरज आहेच. आता बघा, तुम्हाला मी एक उदाहरण देते कार्यक्षम व्यवस्थापनाचं. आपलं श्री बाबूभाई पोंदा ज्युनियर कॉलेज हे सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे आपलं काम करतं. बघा, म्हणजे काय सांगायचं, मला सांगायचं उत्कर्ष असं आहे की आपल्याकडचे सगळे टॉप टू बॉटम सगळी लोकं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि त्याच्यामुळे होतं काय की संस्थेमध्ये आम्हाला जर नवीन पोर्शन आलं तर आम्हाला ट्रेनिंगलासुद्धा पाठवण्यात येतं शिक्षकांना. त्याच्यानंतर आम्हाला आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही तुमचं कशा पद्धतीने तुम्ही शिकवायचं आहे, किंवा तुम्हाला म्हणजे पहिला कुठला चॅप्टर कधी घ्यायचा, काय घ्यायचा, फ्लेक्झिबिलिटी आहे आम्हाला. म्हणजे आम्हाला कसं दिलेलं आहे की कार्यक्षम व्यवस्थापन तेव्हाच होतं तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांवरती विश्वास ठेवणं, परत त्यांच्या अडचणी सोडवून देणं. त्याच्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग दिले जातात, त्या ट्रेनिंगला आम्हाला पाठवण्यात येतं. आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काय मार्गदर्शन लागतं ते सुद्धा पुरवलं जातं. पुस्तकं दिली जातात लायब्ररीतून. मग कार्यक्षम व्यवस्थापन होणार आहे. म्हणजे आम्हाला प्रशिक्षणाला पाठवण्यात येते, प्रशिक्षण दिलं जातं, मग ॲटोमॅटिकच आम्हीही आमचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे हे सुद्धा एक उदाहरण आहे कार्यक्षम व्यवस्थापनाचं. आणि हे सुद्धा सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज आहे. त्याच्यानंतर काय आवश्यकता आहे सहकार शिक्षण प्रशिक्षणाची, तर आहे शिक्षित सभासद वर्गाची निर्मिती. आपल्याकडे जो सभासद वर्ग येतोय
आहे तो प्रामुख्याने कसा असतो, तो ग्रामीण भागातला असतो. आणि ग्रामीण भागातील लोक ही कधी कधी कमी शिकलेली असतात, साधी असतात, सरळ असतात. मग अशा लोकांना आपल्याला शिक्षित केलं पाहिजे. त्यांना सहकाराची तत्त्वे, मूल्ये, कार्यपद्धती यांचे ज्ञान त्यांना असलेलं चांगली गोष्ट आहे. आणि त्यांना ते नसतं. आपलं सहकाराची तत्त्व काय आहेत, सहकाराची उद्दिष्ट काय आहेत, मूल्य काय आहेत, हे त्यांना नसल्यामुळे आपल्याला त्यांना काय करायचं आहे, त्यांना ती तत्त्व, ती मूल्य त्यांना समजावून सांगायची आहेत. शिवाय सहकाराच्या माध्यमातून मिळणारे फायदे देखील त्यांना माहीत नसतात. सहकारामुळे काय फायदे होतात, आता एकच उदाहरण घ्या ना तुम्ही. ज्यावेळेस आम्ही सहकारी संस्थेचे सभासद नव्हतो त्यावेळेस आम्ही आमचे दागिने त्या सोनाराकडे ठेवायचो. तो सोनार आमच्याकडनं प्रचंड व्याज घ्यायचा आणि ती वस्तू आम्हाला कधीच मिळू नये अशी त्याची अपेक्षा असायची. पण आपण जर आपली वस्तू सहकारी संस्थेमध्ये गहाण ठेवली तर तुम्हाला काय होणार आहे, तर सहकारी संस्था तुम्हाला कमी व्याजदराने तुम्हाला पैसे देईल, तुमच्याकडनं व्याज कमी घेईल आणि तुम्हाला वेळोवेळी सूचना देईल की तुम्ही तुमचं कर्ज कसं फेडू शकता. हे सावकार करणार आहे का, हे सोनार करणार आहे का, तो म्हणेल ही वस्तू माझी कशी होईल तेच बघेल. पण सहकारी संस्थेमध्ये तसं होत नाही. सहकारी संस्था तुम्हाला सगळ्या पद्धतीने मदत करते, कर्ज देताना मदत करते, कर्ज परतफेड करताना पण तुम्हाला वेगवेगळे पर्याय सांगते. त्याच्यानंतर तुम्हाला व्याजदर हा नक्कीच सोनारापेक्षा किंवा सावकारापेक्षा कमीच असतो. मग हे सुद्धा सभासदांना माहिती नाही आहे. मग हे सुद्धा आपल्या सभासदांना कळलं पाहिजे. ते शिक्षित होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सभासदांना त्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या व कर्तव्य याची जाणीव करून देणे आवश्यक असते. म्हणूनच सभासद वर्गामध्ये सहकार शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून परस्पर सहकार्याची व प्रगतीची भावना वाढीस लावण्यासाठी सहकार शिक्षण महत्त्वाचे ठरते. सभासदांना सांगा सहकारात तुमचे अधिकार काय, तुमच्या जबाबदाऱ्या काय, तुमची पण काही कर्तव्य आहेत ती त्यांना सांगा. सहकाराचं महत्त्व त्यांना पटवून द्या. सहकाराने तुमचा कसा फायदा होईल हे आपल्याला सभासदांना सांगावं लागेल. मग हे सगळं कशामुळे होणार आहे, हे शिक्षित सभासद वर्ग जर असेल तरच सगळं होऊ शकतं. आणि हे आपल्याला कोण देणार, तर हे आपल्याला सहकार शिक्षण, आपल्याला हे सहकार आपल्याला हे शिक्षण आणि प्रशिक्षण देणार आहे. म्हणजे सहकार शिक्षण प्रशिक्षणाचं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची गरज आहे, ती म्हणजे शिक्षित सभासद वर्गाची निर्मिती. त्याच्यानंतर आपला पुढचा जो पॉईंट आहे तो आहे सहकारावरील विश्वास दृढ करणे. खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला सर्वसामान्य जनता व सभासद यांच्या मनामध्ये सहकाराची तत्त्वे, मूल्ये, व्यवहार यांची माहिती परिणामकारकपणे रुजवावी लागते. आपल्याला सहकाराचं महत्त्व त्यांना पटवून द्यावं लागेल. त्यातून सहकारावरील विश्वास दृढ होण्यास मदत होते. म्हणून सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण गरजेचे असते. आपल्याला अत्यंत गरजेचं आहे सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण. आपल्याला सहकारावर आपल्या सभासदांचा विश्वास दृढ झाला पाहिजे की आपण जर एकत्र आलो, आपण जर सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलं तर नक्कीच आपली संस्था आपण मोठी करू शकतो. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हाच तुम्हाला त्याची गरज काय ते समजेल. म्हणजे सहकारावरील विश्वास दृढ करणे हे सुद्धा सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची पुढची गरज आहे. तसं बघायला गेलं तर सहकाराचं शिक्षण, सहकाराचं प्रशिक्षण याच्याबद्दल आपण कितीही बोललो तरी कमीच आहे. कसं, कारण बघा सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे आपल्याला. बघा त्याच्यानंतर आपला पुढचा जो पॉईंट आहे तो आहे कुशल संघटन. बघा सहकारी संघटनेमध्ये विविध घटक असतात. उदाहरणार्थ सभासद आहेत, संचालक आहेत, कार्यकारी संचालक आहेत, अध्यक्ष, समिती सदस्य, व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी वर्ग या सगळ्यांना कार्यपद्धती, त्यांची भूमिका, अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या आपल्याला काय केलं पाहिजे, हिशेब कसे ठेवायचे, पत्रव्यवहार कसा करायचा, नोंदी कशा ठेवायच्या, विविध कायद्यांचं ज्ञान कसं पाहिजे तुम्हाला, कागदपत्रांची तरतूद कशी करायची, कागदपत्र कसे तयार करायचे, हे सगळी माहिती असणे आवश्यक आहे. आणि ही सगळी माहिती त्यांना कुठून मिळते, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणातून मिळते सभासदांना. म्हणजे सहकार शिक्षण प्रशिक्षणातून आपण कुशल संघटन निर्माण करू शकतो. तुम्हाला माहिती आपण सहकारी संस्था कशी स्थापन करतो त्याच्याबद्दल आपण बरीच चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे संचालक मंडळ असतात. पहिलं संचालक मंडळ, त्याच्यानंतर तुमचं व्यवस्थापकीय मंडळानंतर तुमचं अध्यक्षानंतर तुमचे सगळे पदाधिकाऱ्यानंतर तुमचे सभासद. हे सगळी हायरार्की म्हणजे आपली एक संघटनीय रचना असते सहकारी संस्थेची.
मग या सगळ्यांना आपण जर शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं, वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना, वेगवेगळ्या ह्या संघटनात्मक रचनेमधल्या सगळ्या लोकांना जर आपण प्रशिक्षण दिलं तर कुशल संघटन नक्कीच तयार होईल. म्हणजे हे सुद्धा सहकारी संस्थेची गरज आहे, आवश्यकता आहे. त्याच्यानंतर आपला 7वा पॉईंट आहे सहकारी क्षेत्रास स्वावलंबी बनवणे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा, सहकारी क्षेत्रात स्वावलंबी बनवणे. आमच्याकडे सहकाराकडे कोणाचं लक्षच नाही आहे, कोणीच कोणाला मदत करत नाही आहे, मग स्वावलंबन कसं येणार सहकारामध्ये? तर आपल्याला शिक्षण प्रशिक्षणाची ही गरज सांगितलेली आहे की सहकारी क्षेत्रास स्वावलंबी करणे. बघा, सहकारी संस्था जरी सेवाभावी संस्था असली तरी तिला व्यावसायिक कार्य करावी लागतात. त्यातून उत्पन्न खर्चाची तरतूद करताना शासकीय अनुदान व मदतीची अपेक्षा ठेवली जाते. मात्र आर्थिक दृष्टिकोनातून सहकारी संस्था स्वावलंबी आणि अर्थक्षम होण्यासाठी पुरेसे उत्पन्न मिळवण्याची क्षमता मात्र या संस्थांमध्ये निर्माण व्हावी लागते. आणि ह्यासाठी आपल्याला सहकारी क्षेत्र स्वावलंबी होणं गरजेचं आहे. प्रत्येक संस्था ही मोठी झाली पाहिजे. तसंच आर्थिक पर्यावरणाकडे पण सहकारी संस्थांना आपले अस्तित्व टिकून ठेवणे गरजेचं आहे. संस्थेतील कर्मचारी, अधिकारी, संचालक या सर्वांसाठी सहकार शिक्षण प्रशिक्षण आवश्यक आहे. तेव्हाच सहकाराचं क्षेत्र हे स्वावलंबी होईल. अत्यंत महत्त्वाचं आहे हे आपल्याला. तेव्हाच आपण सहकारी क्षेत्र काय करू शकू? स्वावलंबी करू शकू. जेव्हा सहकारी संस्थेमध्ये आता बघा, सहकारी संस्थांना गव्हर्नमेंटमधून अनुदान आणि आर्थिक मदत मिळत असते, पण ते अनुदान आणि ती आर्थिक मदत प्रत्येक वेळेस ती वेळेवर येईल असं नाही. मग तुम्हाला सहकारी क्षेत्राला स्वावलंबी बनवताना आता एक साधं उदाहरण देते मी तुम्हाला. आपली जी शैक्षणिक संस्था आहे, आपलं जे कॉलेज आहे, तर ह्यालासुद्धा गव्हर्नमेंटकडून एक विशिष्ट प्रकारचं अनुदान येत असतं. ते अनुदान कशासाठी येतं? तर तुमचं जर काही दुरुस्ती करायची असतील, तुम्हाला तुमचे लाईट्स नीट प्रॉपर चालत नसतील, फॅन चालत नसतील, तुमचं जर काही लाईट बिल असेल, पाणी बिल असेल, तुम्हाला जर वर्गात जर काही दुरुस्ती करायची असतील, बेंचच्या, खुर्च्या, टेबल, फळे, त्याच्यासाठी सरकार एक अनुदान देतं. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहीत नाही आहे की हे अनुदान कधीच वेळेवर येत नाही. मग हे जर अनुदान नाही येत, मग संस्था काय आपलं काम थांबवून ठेवते का? नाही. संस्था काय करते, त्यांच्याकडचा जो फंड असतो तो फंड वापरून या सगळ्या सुविधा आपल्या विद्यार्थ्यांना पुरवत असते. दुरुस्ती करणे, बेंच दुरुस्ती करणे, खुर्च्या दुरुस्ती करणं, टेबल दुरुस्ती करणं, फॅन, ट्यूबलाईट जर गेल्या तर त्या पण बदलाव्या लागतात, लाईट बिल आहे, पाणी बिल आहे. मग जरी अनुदान नाही आलं तरी आपल्याला ते सगळं सक्षमपणे करता येण्यासाठी सहकार क्षेत्र आपल्याला स्वावलंबी बनवतं आहे. आणि ही खूप महत्त्वाची गरज आहे सहकार क्षेत्राची, शिक्षण प्रशिक्षणाची. जर आपल्याला ते सहकार शिक्षण प्रशिक्षण असेल तर आपली संस्था स्वावलंबी होऊ शकते. म्हणजे अनुदान जर 1-2 वर्षांनी जरी आलं तरी आपलं काम आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा अनुदान येईल तेव्हा आपण आधी खर्च केलेल्या पैशांमध्ये ते पुन्हा आपण टाकू शकतो. म्हणजे सहकारी क्षेत्रात स्वावलंबी बनविणं हे सुद्धा सहकार शिक्षण प्रशिक्षणाची जबाबदारी, सहकार शिक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे भ्रष्टाचार व गैरव्यवहारावर नियंत्रण. खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्या सहकारी संस्थेमध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारावर जर नियंत्रण असेल तर संस्था लवकर मोठी होते. संस्था आपल्या सगळ्या सभासदांना चांगल्या प्रकारे मदत करू शकते. बघा, सहकारी संस्थेतील व्यवहारांमध्ये पारदर्शकता निर्माण होण्यासाठी सहकाराची तत्त्वे, त्याची मूल्य यावर निष्ठा असावी लागते. सहकारी संस्थेचे कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी, सभासद यांना त्याचे महत्त्व समजावून सांगितलं पाहिजे, समजावून दिलं पाहिजे. आणि हे काम कोण करतं? सहकार शिक्षण प्रशिक्षण करतं की तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही भ्रष्टाचार होऊन देऊ नका, तुम्ही गैरव्यवहार करू नका. भ्रष्टाचार तुम्ही जर केलात तर तुमच्या संस्थेला आर्थिक अडचणीतील संस्था आणि एकाबरोबर सगळ्या सभासदांचं नुकसान होईल. म्हणून भ्रष्टाचार आपण टाळला पाहिजे. संस्थेमध्ये गैरव्यवहार हा टाळला पाहिजे. गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आपण. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार संस्थेमध्ये होता कामा नये, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि भ्रष्टाचाराला पण आपण आळा घातला पाहिजे. म्हणजे हे काय झालं की सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये आपल्याला भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं आणि त्याची आपल्याला अत्यंत गरज आहे. त्याच्यानंतर आपला जो पुढचा पॉईंट आहे तो आहे सहकाराच्या तत्त्वांचा प्रसार. बघा, सहकारी तत्त्वांचा प्रसार होणं यासाठी शिक्षण प्रशिक्षणाची खूप गरज आहे की बघा, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात देखील सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण गरजेचं आहे. बघा,
सहकार्याची तत्त्व कोणती आहेत ही आपण 11वीला बघितलेली होती. आपल्याला होतं तिसरं प्रकरण सहकाराची तत्त्व, पुनर्निर्धारित तत्त्व आणि सर्वसामान्य तत्त्व. मग त्याच्यामध्ये आपण कोणती कोणती तत्त्व बघितलेली होती? तर परस्पर सहकार्य, नंतर लोकशाही शिक्षण, सामंजस्य, निष्ठा, प्रामाणिकपणा, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता या सगळ्या गोष्टी आपण शिकलो होतो. आपण जात, धर्म, लिंग, भेद हा कुठलाही भेद न करता ज्याला सभासद व्हायची इच्छा आहे त्याला आपण सभासद करत होतो. कोणावर कुठलीही बळजबरी नव्हती. प्रामाणिकपणा पाहिजे, निष्ठा पाहिजे संस्थेवर तुमची. त्याच्यानंतर लोकशाही शिक्षण, त्याच्यानंतर परस्पर सहकार्य, धर्मनिरपेक्षता, जात धर्म पंथभेद याचा भेद नको आहे, सहिष्णुता पाहिजे. मग हे सगळं असं ह्या सहकारी तत्त्वांचा प्रसार होण्यासाठी सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची खूप आवश्यकता आहे. आणि बघा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात देखील हे महत्त्वाचं आहे. प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे, निष्ठा महत्त्वाची आहे, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता फक्त आपल्याला सहकारासाठी पाहिजे का? नाही, जीवन जगतानासुद्धा आपल्याला ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्याला व्यवस्थितपणे आपल्याला ह्या सगळ्या सहकाराची तत्त्व माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आणि शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे सभासदांचा प्रभावी व सक्रिय सहभाग. खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण सहकारी संस्था काढतो त्यावेळेस आपल्याला सभासदांचा सक्रिय आणि प्रभावी सहभाग पाहिजे. जसं आम्ही वर्गात शिकवत असताना विद्यार्थ्यांनी जर सक्रिय आणि प्रभावी सहभाग घेतला तर आम्हाला शिकवताना मजा येते, आमचा इंटरेस्ट वाढतो. तसंच आहे ज्यावेळेस आपण सहकारी संस्था स्थापन करतो त्यावेळेस संस्थेचा कारभार पाहते त्यावेळेस सभासद आपले हक्क कर्तव्यांबाबत जागरूक नसतात. सहकारी संस्थेच्या सभासदांनी सगळ्या वार्षिक सभा, अधिमंडळाच्या विशेष सभा यांना उपस्थित राहिले पाहिजे. संस्थेच्या कामकाजामध्ये त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांना त्याच्यामध्ये रुची वाटली पाहिजे. संस्थेचं कामकाज कसं चाललं आहे, काय चाललं आहे, नंतर आपण संस्थेला काय मदत करू शकू, काय मार्गदर्शन करू शकू. आणि तुमच्यासाठी ज्या सभा घेतल्या जातात वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, त्या तुम्ही त्या सभेंना उपस्थित राहिले पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमचा सक्रिय सहभाग वाढला पाहिजे. कारण तुम्ही सभासद आहात, तुम्ही मालक आहात संस्थेचे, तुम्ही भागभांडवल दिलेलं आहे. मग हे तुमचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे की तुम्ही सहकारी संस्थेमध्ये काय करा, सक्रिय सहभाग घ्या. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सभेमध्ये उपस्थित राहून निर्णय प्रक्रियेत व कामकाजात सहभाग घेतला पाहिजे. यातून सभासदांचा प्रभावी व सक्रिय सहभाग वाढेल. आणि सहकार शिक्षण प्रशिक्षणाची हीच तर आवश्यकता आहे की सभासदांनी सक्रिय सहभाग घ्यावा, सभासदांनी सहकारी संस्थेमध्ये अतिशय रुची घ्यावी. आणि म्हणून सहकार शिक्षण प्रशिक्षणाची ही सुद्धा एक गरज आहे की सभासदांचा प्रभावी व सक्रिय सहभाग. हे झालं आपलं सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज. उद्दिष्ट आणि गरज परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. उद्दिष्ट आणि गरज तुम्हाला चांगल्या प्रकारे आलेच पाहिजेत. उद्दिष्ट जर आले तुम्हाला सहकाराची गरज म्हणजे हे सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. तुम्हाला ह्याचा अभ्यास चांगला करून ठेवायचा आहे. आणि आता ह्या जो टॉपिक मी आता शिकवलेला आहे तो तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहून काढा. आणि आज आपण सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज पाहिलेली आहे. आज आपण इथे थांबतोय. थँक्यू.